भेटणारे असतो ते असं घालत होती आणि मग तिची सवय आहे, ती सवय खूप वाईट आहे माणसाला. त्या संदर्भात ही कविता लिहिलेली आहे. हसता हसता डोळे अलगद येतीलही भरून, हसता हसता डोळे अलगद येतीलही भरून, बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरून. खडसे साहेब कावरं वावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही. इथलंच कुणीतरी आठवण करतंय, बाकी काही नाही. रोज शिफ्ट इंचार्जचा मेसेज, रॅम्पोचा मेसेज आपल्याला ती सवय जडलेली आहे. मोबाईल वाजण्याआधीच तो वाजल्यासारखा वाटेल, मोबाईल वाजण्यात आधीच तो वाजल्यासारखा वाटेल. जुनाच काढून SMS पुन्हा पुन्हा चाळावासा वाटेल. दिवस सरता सरता वाटेल उगीच उदास, पावलो पावली जड होईल बहुधा तुमचा श्वास. डॅड, घाबरून बिबरून जाण्यासारखं बिलकुल काही नाही. कोणीतरी आठवण करतंय, बाकी काही नाही. आपल्याला रोज इथे जेवायला 4 माणसं बोलवतात, त्यांच्याबरोबर आपण जेवतो. घरी आपली जिव्हाळ्याची माणसं असतात, पण ती 4च माणसं असतात. इथे रोज 4 वेगवेगळी माणसं भेटतात. जेवता जेवता जीव घेणं लागेल एक ठसका. यापुढे कदाचित तुम्ही रिटायर झाल्यानंतर घरी आठवण काढता काढता जेवताना जेवता जेवता जीव घेणं लागेल एक ठसका. घरचे म्हणतील असा कसा लागतो उठता बसता. तरी बरं इथे कोणी लेडीज स्टाफ आपल्या बरोबर नाहीये, त्या मनाने आपले घरचे खूप सेफ आहेत. जेवता जेवता जीव घेणं लागेल एक ठसका. घरचे म्हणतील असा कसा लागतो उठता बसता. चेहरा लपवत डोळे पुसत पाणी प्यावे थोडे, चेहरा लपवत डोळे पुसत पाणी प्यावे थोडे. बोलण्याआधी आवाजाला सांभाळावे थोडे. सांगून द्यावं काळजीसारखं बिलकुल कारण नाही, कारण आपल्या एरियातलंच कोणीतरी तुमची आठवण करतंय, बाकी काही नाही. बाकी